नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालन्यात अनधिकृत खतांच्या तब्बल 18 लाखाच्या 1762 बॅगी जप्त करण्यात आल्या. खरीप हंगामाच्या तोंडावर नवीन मोंढा परिसरात कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. जालन्यात कृषी विभागाने खरीपाच्या तोंडावर मोठी कारवाई करत अनधिकृत ठेवलेल्या 18 लाख रुपयांच्या तब्बल 1762 खताच्या बॅग जप्त केल्या आहे. DAP, युरियासह 12 प्रकारच्या खतांचा अनधिकृत साठा जप्त करण्यात आलाय. जालना शहरातील नवीन मोंढा परिसरामध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. अनुदानित रासायनिक खतांची अनधिकृत गोदामात जादा दराने विक्री करण्याच्या आणि कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचं उघड झालंय. तसेच गोदामात खताची अनधिकृत रिपॅकिंग करण्यासाठी अनधिकृत गोदामातून पुरवठा केल्याचं देखील समोर आलंय. या प्रकरणी जालन्याच्या चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. जालन्यात ऑनलाईन तलवार मागवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. यश संतोष जाधव असं संशयित आरोपीचं नाव आहे. जालन्यातील कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली असून संशयित आरोपीच्या ताब्यातून एक चाकू, खंजीर आणि एक तलवार अशी 3 शस्त्र जप्त करण्यात आली आहे. कदीम जालना पोलिसांनी शिवनगर भागात ही कारवाई केली आहे. कदीम जालना पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना एका युवकाकडे तलवार आणि खंजीर असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान चौकशीत संबंधित तलवार त्यानं ऑनलाईन मागितल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सध्या जमादार सदा राठोड हे करतात. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली जमादार सदा राठोड, बाबा गायकवाड, सचिन चौधरी, मतीन शेख, इम्रान खान यांनी केले आहे. जालना शहरातील संजय नगर, नूतन वसाहत आणि कैकाडी मोहल्ला परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर कदीम जालना पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजेच्या दरम्यान कदीम जालना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की संजय नगर, नूतन वसाहत आणि केकडी मोहल्ला परिसरात काही ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री केली जात होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी छापेमारी करत अवैध गावठी दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणारे साहित्य जप्त केले. कारवाई दरम्यान पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे 1,100 लिटर रसायन, ज्याची किंमत अंदाजे 1,89,000 रुपये, तसेच 280 लिटर गावठी दारू ज्याची किंमत सुमारे 28,000 रुपये आणि देशी दारूच्या 10 सीलबंद बाटल्या तसेच इतर साहित्य असा एकूण 2,21,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत नष्ट केला. पोलिसांनी जप्त केलेला रासायन आणि गावठी दारू जागीच नष्ट करत संबंधिताविरोधात महाराष्ट्र प्रोहिबिशन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही कारवाई पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. जालन्यातील रेवगाव शिवारात 30 ते 40 किलो जनावरांचं मांस जप्त करण्यात आलंय. एका रिक्षामधून जनावरांच्या मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली. रिक्षामधून मांसाची वाहतूक होत असताना ही कारवाई करण्यात आली. जालन्यातील रेवगाव शिवारात 30 ते 40 किलो जनावरांचं मांस जप्त करण्यात आलंय. एका रिक्षामधून जनावरांच्या मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली. रिक्षामधून मांसाची वाहतूक होत असताना गावकऱ्यांनी संबंधित रिक्षा थांबवून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रिक्षासह मांस जप्त केलं. या प्रकरणी पुढील कारवाईसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असून जालना तालुका पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. जसं की आज आम्हाला माहिती मिळाली होती, त्या माहितीच्या आधारावर एक रिक्षा जी गोमातेची कत्तल करून ते मांस ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेत आहे, अशी माहिती ग्रामीण भागामध्ये मिळालेली होती. त्यानुसार गावकऱ्यांनी ती रिक्षा तिथं अडवली, तिचा पाठलाग करून, व तिथं अडवल्यानंतर आम्हाला फोन आला. तर त्या आधारावर आम्ही तालुका पोलीस स्टेशन येथे त्याची माहिती सांगून पोलीस प्रशासनाला ती माहिती कळवली.
त्यानंतर तालुका पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांनी जाऊन ती रिक्षा ताब्यात घेतली व त्याच्यामध्ये अंदाजे 150 किलोच्या वर गोमांस आहे. पुढील कारवाईसाठी आता ती तालुका पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेली आहे. माझं एक पूर्ण प्रशासनाला व पुरा आपल्या हिंदू समाजांना असे आव्हान आहे की आता बकरी ईदची पार्श्वभूमी आलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून येणाऱ्या घटना येणाऱ्या सणामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक तेढ निर्माण नाही होणार यासाठी पोलीस प्रशासनाने यात पुढाकार घ्यावा व तसेच इतर जे मुस्लिम धर्मीय आहेत त्यांनीही जी आमचं आराध्य दैवत आहे गोमाता आहे, ज्याला आम्ही पूजतोय, पूजनीय मानतोय आणि महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमाताचा दर्जा दिलेला आहे. तर माझं मुस्लिम बांधवांना पण आव्हान आहे की बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची गोवंशाची कत्तल करू नये, अन्यथा कुठल्याही प्रकारचा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये आणि पुढे जर काही झाल्यास पोलीस प्रशासनाने याच्यावर खबरदारी घ्यावी. माझं नाव राहुल वर्तले. 5 महिन्यात विकास कुठे कुठे झाला असा थेट सवाल करत केवळ अतिक्रमण हटवून विकास होत नाही, शहरातील मूलभूत सुविधांकडे लक्ष द्या असा सल्ला अमजद खान यांनी दिला. मोकाट कुत्रे, कचऱ्याचे ढीग आणि पाणी टंचाईवर प्रशासनाला धारेवर धरत पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी आणि रस्त्याच्या स्वच्छतेची मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. जालना शहर महापालिकेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्ते अमजद खान, अकबर खान यांनी जोरदार टीका करत शहरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिका निवडणुकांना तब्बल 5 महिने उलटूनही शहरात अपेक्षित विकास काम दिसून येत नसल्याचा आरोप करत नेमका विकास झाला तरी कुठे असा थेट सवाल त्यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींना उपस्थित केला आहे. शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर त्यांनी प्रतिक्रिया देत कारवाई योग्य असली तरी ती एकतर्फी होत असल्याचा आरोप केला. विशेषतः चिकन आणि मटण दुकानांवरच कारवाईचं लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. केवळ गरीब आणि छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमणे हटवून शहराचा विकास साधला जाऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. यावेळी शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर देखील त्यांनी चिंता व्यक्त केली. शहरात कुत्र्यांची संख्या वाढण्यामागे केवळ चिकन मटण दुकाने जबाबदार नसून अनेक भागात साचलेल्या कचऱ्याचे मोठे ढीगही कारणीभूत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. शहरातील विविध भागात कचऱ्यांचे ढीग साचल्यामुळे मोकाट कुत्रे आणि जनावरे घोळक्याने फिरत असून नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलं. तसंच शहरातील नागरिकांना वेळेवर पिण्याचं पाणी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत महापालिकेच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळत नसतील तर प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले, गटारी आणि रस्त्यांची तातडीने स्वच्छ करण्यात यावी, अन्यथा पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरातील नागरी सुविधा, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमजद खान, अकबर खान यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. असल में हमारा शहर पहले एक नगर पालिका था और अब है तो ये एक महानगर पालिका बन चुका है। और महानगर पालिका होने के बाद 5 महीने भी हो चुके हैं, यहाँ के इलेक्शन हो चुके हैं। हमको ये लगा था महानगर पालिका होने के बाद बड़े तेज़ी से हमारे शहर का विकास होगा, डेवलपमेंट होगा। चलो जहाँ पर अतिक्रमण है, अगर वो तोड़ा जा रहा है, अगर उससे विकास के अंदर कोई अड़थड़ा आ रहा है तो हम उसका विरोध नहीं करेंगे। और रहा चिकन मटन के दुकानों का अतिक्रमण तोड़ने का, तो मेरी इस मीडिया के माध्यम से रिक्वेस्ट है उन तमाम अधिकारियों से जो आज अतिक्रमण तोड़ रहे हैं। आज बड़े बड़े लोगों ने आज अतिक्रमण करके रखे हैं, ओपन स्पेसों के ऊपर अतिक्रमण करके रखे हैं। बहुत सी जगहों पर जगह होने के बाद फिर अतिक्रमण के बड़े बड़े शेड बनाए गए हैं, उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। और चिकन मटन वालों को टारगेट इसलिए किया जा रहा है, शहर में आज ये बताया जा रहा है कि चिकन और मटन के दुकानों की वजह से आज शहर में तो कुत्तों का आतंक हो चुका है। तो ये सरासर गलत बात है और ये नाइंसाफी है। आप सबसे पहले सर्वे ये कीजिए कि हमारे शहर में इतने कुत्ते नहीं थे, शहर में इतने कुत्ते आए कहाँ से। और रहा दूसरा एक मसला कि चिकन मटन वालों के पास महानगर पालिका का काम है कि उनको जगह प्रोवाइड करे, लाइसेंस अवेलेबल करा के दे। आज हम देखेंगे कचरा शहर में, आज आप फिरेंगे तो देखेंगे जगह जगह पर कचरों के ढिगार पड़े हुए, जिससे कुत्ते वहां पर जमा हो रहे हैं, जानवर वहां पर कचरा खा रहे हैं। रात में आप 10 बजे के बाद शहर में सर्वे करिए आप। अब देखिए रामनगर हो गया, गांधीनगर हो गया, मामा चौक हो गया, सिंधी बाजार हो गया, यहाँ पर कचरों के अंबार पड़े और सिर्फ टारगेट चिकन मटन के दुकानों को ठहराना, ये ठीक बात नहीं है। ठीक है ना, अगर चिकन मटन वालों की वजह से भी अगर ये गंदगी हो रही है
तो मैं मीडिया के माध्यम से उन दुकानदारों को ये कहना चाहूँगा, आप है तो अपने दुकानों के सामने डस्टबिन रखिए, बड़े-बड़े ड्रम रखिए, गार्बेज आप उसके अंदर डालिए, फिर महानगर पालिका उनको वहाँ पर गाड़ी अवेलेबल करा के दे, ताकि ये लोग कचरा इधर-उधर ना डालते हुए वो गाड़ियों के अंदर कचरा डालेंगे। महानगर पालिका के पास असल में नियोजन और मैनेजमेंट नहीं रहा, इसलिए इसका ठिकरा उसके ऊपर फोड़ना चाह रहे हैं। शहर में बहुत से प्रॉब्लम्स है, हमको मालूम है बच्चों की अभी छुट्टियां लगी है और बच्चे हैं तो नानी के पास घरों पर आते हैं छुट्टियों में। आज शहर में ऐसा हो गया कि लोग शहर में पानी नहीं है, ये वजह से लोग आ रहे नहीं है। आज बहुत बड़ा इशू है, 8 10 12 दिन हो जा रहे हैं, 1 घंटे में बड़ी मुश्किल से पानी आ रहा है। और जो शहर के प्रॉपर बच्चे हैं, मुझे एक मैसेज आया आज सुबह कि अमजद भाई बोले आज पानी का ऐसा हाल हो गया, बोले बच्चों को आज जो छुट्टियां लगी, बेचारे मासूम बच्चे, आज धूप देखेंगे हम 44 के आसपास धूप चल रही है शहर में, वो मासूम बच्चों को उठा के उसके घर पे 2 अंडे 3 अंडे पानी आज लाया जा रहा है। ये हमारे शहर की बड़ी प्रॉब्लम है। अब आने वाले कुछ महीने के अंदर बारिश होने वाली है, आपने क्या नियोजन क्या मैनेजमेंट किया है? क्या आप देखेंगे पिछले साल 2025 में गांधीनगर में मेरी एरिया में बाढ़ आई थी। बाढ़ कोई नदी वगैरह नहीं थी, ना नदी का पानी घुसा था, ये अंडरग्राउंड ड्रेनेज का पानी लोगों के घरों में घुसा था। उसका रीजन क्या था कि टाइम पर स्वच्छता नहीं की गई। तो मेरी अभी महानगर पालिका से, आयुक्त मैडम से, महापौर मैडम से ये विनंती है कि अभी बारिश के लिए आप क्या नियोजन कर सकते हैं, कैसे शहर में साफ सफाई कर सकते हैं, आप उसके ऊपर फोकस करें तो शहर में एक बहुत पॉझिटिव्ह मेसेज जाएगा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.